नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं येतं 9वी गणित भाग 1 त्याच्यामधला संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मधला प्रश्न क्रमांक 9. काय दिला आहे? जर एम हा कोणताही एक संच असेल, ओके, जर एम हा कोणताही एक संच असेल तर एम संयोग ह्याला काय म्हणतात? फाय म्हणतात. ओके, म्हणजे रिक्त संच म्हणतात. या संचामध्ये काहीच नसतं ते. ओके, आणि एम छेद फाय लिहा. तरी कसं लिहिणार आपण? त्याने काय विचारलं प्रश्नामध्ये, जर एम हा कोणताही एक संच असेल, जी फॉर एक्झाम्पल आपण एम बरोबर 1 2 3 बघूया. 1 2 3. ओके, आणि जर एक संच असेल तर एम संयोग फाय ह्याला काय म्हणतात? रिक्त संच. ओके, म्हणजे ज्या संचामध्ये काहीच नसतं ते. आता बघूया आपण. हे फॉर एक्झाम्पलसाठी घेतलं आहे मी तुम्हाला समजण्यासाठी. एम संयोग फाय. आता एम संयोग फाय म्हणजे दोन्ही मिळून. एम संयोग फाय म्हणजे आता या संचामध्ये काहीच नाही आणि मग फक्त उरलं काय? 1 2 3 म्हणजे संच एम. तर संच एमच असणार आहे इकडे. ओके, एम संयोग फाय म्हणजे काय? संच एम. त्याच्यानंतर सेकंड काय आलं? आणि एम छेद फाय म्हणजे या दोघांमध्ये कॉमन काय आहे? कॉमन काहीच नाही आहे. कॉमन काय असणार आहे? संचामध्ये काहीच नाही आहे आणि ह्याच्यामध्ये काय? 1 2 3 आहे. पण दोघांमधले कॉमन काढायचे आहेत ना आपल्याला. कॉमन तर काहीच येणार नाही, म्हणून हे सुद्धा रिक्त संच फायच असणार आहे. याचं उत्तर, ह्याचं उत्तर हेच असणार आहे. ओके, किंवा रिक्त संच देऊ शकतो आपण. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न बघूया. वेन आकृती दिली आहे, संच यू दिला आहे. ही वेन आकृती दिली आहे. हा संच ए, हा संच बी आहे. संच एमध्ये काय? 1 2 3 5 7. संच बीमध्ये काय? 1 5 8 9 10. आणि संच यूमध्ये काय? हे सगळं आहे. ओके, तर त्यावरून आपल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. पहिलं काय दिलं? शेजारील वेन आकृतीवरून संच यू म्हणजे हा, संच ए, संच बी, ए संयोग बी म्हणजे हे दोन मिळून, आणि ए छेद बी म्हणजे या दोघांमधलं कॉमन. ओके, हे संच आपल्याला लिहायचे आहेत. तर पहिला आपण संच यू लिहूया. हे सगळं आहे ना त्याच्यामध्ये. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 6 नाही आहे. 7 8 9 10 11 13. ओके, 7 8 9 10 11 13 आला. संच यू झाला. आता संच ए बघूया. 1 2 3 5 7. 7. संच बी काय आता? 1 5 8 9 10. 1 5 8 9 10. तर संच काय? ए संयोग बी. ए संयोग बी म्हणजे दोन्ही मिळून ए संयोग बी म्हणजे 1 2 3 5 7 8 9 10. ओके, हे दोघांमध्ये, त्याच्यामुळे एकदाच लिहायचं फक्त. 1 2 3 5 7 8 9 10. ए संयोग बी बरोबर हे आला. आता ए छेद बी म्हणजे दोघांमधलं कॉमन काय दिसतं आपल्याला? 1 आणि 5च दिसतं. हे बघा, 1 आणि 5 दिसतं, ते आपण लिहिलं आहे फक्त. ए छेद बी म्हणजे काय? दोघांमधलं कॉमन काय? ओके, अशा प्रकारे 9वा आणि 10वा प्रश्न सोडून झाला आहे. धन्यवाद.